राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। सध्या उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण होत आहेत। त्यातच आता उत्तर भारतातील बहुतेक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांमध्ये जोरदार वारे वाहण्यासह तापमानात घट होईल। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तापमान पुन्हा वाढेल आणि 40 अंशांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे। दरम्यान डोंगराळ भागामध्ये अजूनही पाऊस आणि बर्फवृष्टीचा जोर कायम आहे। उत्तर प्रदेशात उष्णता वाढत आहे। येथील कडक उन्हामुळे लोक बाहेर पडणं टाळत आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांचं कमाल तापमान 40 अंशापर्यंत वाढले। येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशातील लाहौल, स्पिती, कुल्लू, कांगडा आणि किन्नौर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे। त्यामुळे उंच डोंगराळ भागात तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल असा अंदाज आहे। उत्तराखंडच्या उंच भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय। येत्या काही दिवसात पावसाचा अभाव राहील, ज्यामुळे तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची सुरुवात होईल। केरळच्या अनेक भागात मुसळधार पावसानंतर शुक्रवारी संध्याकाळी IMDने राज्यातील 14 पैकी 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। इडुक्की, त्रिशूर, पलक्कड आणि मलप्पुरमसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागानं तिरुअनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, अल्लापुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी गडगडाटी वादळासह मध्यम पाऊस आणि 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवलाय। ऑरेंज अलर्ट जारी केल्याने 6 सेमी ते 20 सेमी पर्यंत खूप मुसळधार पाऊस पडू शकतो। हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। गेले 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे। कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झालाय, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।